पिगी बँक. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. नंदाताईंनी बॅगेत आपले कपडे भराभर भरले. स्वरा आणि सुजय दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. सुजयने आईच्या खांद्यावर हात टाकत म्हटलं, आई, भांडणात एखादा शब्द निघून जातो, एवढं मनावर कशाला घेतेस? आणि स्वरा तुला सॉरी म्हटली आहे ना, मग आता सोडून दे विषय. त्याने खांद्यावर टाकलेला हात नंदाताईंनी झटकला. बोलल्या मात्र काहीच नाही. शेवटी रमेशरावांना मध्यस्थी करावी लागली. नंदा, घर म्हटलं की भांडण होणार, भांड्याला भांडं लागणार, म्हणून कोणी लगेच टोकाचा निर्णय घेत नसतं. आणि सासू सुनेचं भांडण हे काही भारतीय स्त्रियांना तरी चुकलेलं नाही. तुला आपल्या तरुणपणीचे दिवस आठवतात का? कधीतरी तूही तुझ्या सासूशी अशीच भांडली असशील. तुमच्यातही कधीतरी रुसवे फुगवे झाले असतील, पण म्हणून लगेच माझी आई बॅग घेऊन घराबाहेर पडली नाही. हसत हसत रमेशरावांनी म्हटलं. आपल्या रागाचा विनोद चालवला आहे असं समजून नंदाताईंचं पित्त अधिक खवळलं. तुम्हाला सगळ्या गोष्टी गंमत वाटतायत का? घर म्हटलं की भांडण होणार, भांड्याला भांडं लागणार हे मलाही माहिती आहे. आणि तुम्ही माझी तुलना हिच्याशी करूच नका. स्वराकडे पाहत नंदाताई रागाने म्हणाल्या, मी तुझी तुलना कुणाशीही करत नाही. फक्त प्रत्येक सून आणि प्रत्येक सासू जेव्हा त्या रोलमध्ये असतात तेव्हा त्यांना ज्या ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्याच्याबद्दल बोलतोय मी. अगं सासू सुनाच कशाला, माय लेकीमध्ये सुद्धा भांडणं होतात. जनरेशन गॅप असल्यामुळे या गोष्टी होणारच. शिवाय व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तेवढ्याच प्रवृत्ती. प्रत्येकाची आवड निवड, स्वभाव, इच्छा, गरजा वेगवेगळ्या. हर घडीला माझ्या मनासारखंच व्हायला हवं असं कसं होईल? सांग मला. रमेशराव समजुतीने सांगत राहिले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? प्रत्येक गोष्ट मी माझ्या मनासारखी करते? उलट याचं लग्न झाल्यापासून माझ्या आवडीनिवडी, छंद, इच्छा, अपेक्षा, आशा सगळं बासनात बांधून ठेवलं आहे मी. लग्न झाल्यापासून कशाला, लग्नाच्या आधीपासून. मुळात मला हे लग्न पसंत नव्हतंच. लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर आपल्या हातात आता काय गोष्टी असतात? आम्ही मोठ्या मनाने हिचा स्वीकार केला ना, मग हिने सुद्धा ॲडजस्ट करून राहायला नको? प्रत्येक वेळेस अरे ला का रे असं करायलाच हवं का? आणि मी काही चुकीचं बोलत होते का? प्रत्येक घराच्या परंपरा, रीतिरिवाज वेगवेगळे असतात. मुलगी ज्या घरात जाते त्या घरात तिने स्वतःला ॲडजस्ट करून घ्यायला हवं. गावची जत्रा आणि देवीचा उत्सव वर्षातून एकदाच येतो. यांचं नवीन लग्न झालं आहे, मग पहिल्या वर्षी तरी देवीच्या उत्सवाला जायला नको का? फार नाही 5-6 दिवसांची सुट्टी घ्यायला सांगत होते. तर नाक उडवत म्हणाली, ऑफिसमधून माझी सुट्टी पास होणार नाही, मला महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. आता लग्न झाल्यानंतर घर, संसार, सासर महत्त्वाचं की प्रेझेंटेशन? तुम्हीच सांगा. गावच्या उत्सवाची सगळी तयारी मीच करणार होते. देवीची साडी, लागणारा नैवेद्य, तिथे पूजेसाठी लागणारं साहित्य, गाव जेवण सगळं मीच पाहणार होते. हिला फक्त साडी नेसून शोभेच्या बाहुलीसारखं तिथे बसायचं होतं. आता तेही यांना जमू नये का? आणि तुम्ही माझी तुलना तिच्याशी आधी केलीच कशी? माझं लग्न झालं होतं तेव्हा अवघं 20 वर्ष वय होतं माझं. पहिल्या वर्षीच तुमच्या आईने मला सरळ सांगितलं, गावी 40-50 माणसं जेवायला येतात. पूजेला बसायच्या आधी पहाटे उठायचं, प्रसादाचं सगळं पाहायचं. पण मी केली का कुरकुर? मी म्हटलं का एवढं सगळं मला जमणार नाही म्हणून? मग रागारागाने नंदाताई बोलत होत्या. स्वराला सुद्धा भयंकर चीड येत होती. असं वाटत होतं की भडाभडा आपणही 4 शब्द बोलून टाकावेत. सतत म्हणून काय, तिला हे जमत नाही, तिला ते जमत नाही असं म्हणायचं. तुम्हाला जमतंय तर तुम्ही निभवा, माझ्या मागे का लागलात? पण आधीच वातावरण तापलं होतं, त्यामुळे काहीच न बोलता रागारागाने ती तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. तिला सुद्धा रडूच येत होतं. अजब अपेक्षा आहेत या लोकांच्या. मुलगी कमवती हवी, पण नमतं घेणारी हवी. यांना फक्त होयभा भरणारी मुलगी हवी, पण तिचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात, तिच्या काही गरजा असू शकतात, याचा विचार यांना करायचा नाही. काय अर्थ आहे याला? सतत मी म्हणेन ती पूर्व दिशा. हे असं कुठे असतं का? माझी आईसुद्धा सासू आहे, पण वहिनीशी कधी म्हणून असं वागत नाही. मानाने मोठ्या म्हणून काहीही चूक नसताना मी म्हटलं सॉरी. अगदी सॉरी पिगी बँकमध्ये सॉरीची चिठ्ठी टाकून काही रक्कमसुद्धा टाकायला मी तयार झाले होते. सॉरी पिगी बँकची कॉन्सेप्ट बाबांनी या घरात याकरताच राबवली होती
की घरात भांडण जरी झाली तरी प्रत्येकाला आपल्या चुकीचा पश्चाताप व्हायला हवा, त्याची जाणीव व्हायला हवी. म्हणून कुणाचंही भांडण झालं की सॉरीची चिठ्ठी त्या पिगी बँकमध्ये टाकून द्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला योग्य वाटतील तेवढे पैसे टाकून त्या व्यक्तीची मनापासून माफी मागायची. भांडण त्वरित संपवून टाकायचं. महिन्याच्या अखेरीस तो डबा फोडायचा आणि कोणत्या तरी चांगल्या कामासाठी ते पैसे वापरायचे. अगदी तिने चिठ्ठीवर सॉरीसुद्धा लिहिलं होतं, पण टाकली नव्हती, कारण सासूबाईंचा तोराच मोठा होता. सुजय समजावून सांगतोय, बाबा समजावून सांगतायत, पण जरा म्हणून ऐकायला तयार नाही. घर सोडून जाणार म्हणे. कुठे जाणार? असं काय यांचे नातेवाईक यांच्या येण्याची आतुरतेने वाटच पाहत आहेत. जाऊ दे, जिथे जायचं तिथे जाऊ देत. आता मी काही पुन्हा पुन्हा सॉरी म्हणणार नाही. स्वरासुद्धा फुरंगटून बसली. घरातील लक्ष्मी आणि सरस्वती अशा रुसून बसल्या तर घराला अवकळा येणार नाही का? बाबा आणि सुजय आईची समजूत काढत राहिले. हे बघ नंदू, तिच्या बाजूने पण विचार कर ना थोडा. अगं, मागच्या आठवड्यात अचानक भाई आणि वहिनी राहायला आले, तेव्हा तिने सुट्टी घेतली होतीच ना. तुझ्या बरोबरीने ती तुला मदत करत होती. तुला त्या लोकांसमोर किती आपुलकीने वागवत होती. मनापासून तुझं खरं खुरं कौतुक करत होती. ज्या वेळेस तिला शक्य होतं तेव्हा तिने सुट्टी घेतली. आता तिला शक्य नाही तर जाऊ दे, आपण जाऊन येऊ जत्रेला. ते दोघं पुढच्या वर्षी जातील. आणि ऑफिसमध्ये किती प्रेशर असतं हे तुझ्या लेकाला विचार. तिथे स्त्री म्हणून काही वेगळी कन्सेशन्स देत नाही. मुलींना पण डेडलाईन असतात, त्या पूर्ण कराव्या लागतात. काम अपूर्ण राहिलं की ते थांबून पूर्ण करावं लागतं. मुलींचं लग्न झालंय म्हणून त्यांना भरमसाठ सुट्ट्या घेता येत नाहीत. त्यांच्यावर सुद्धा मुलांएवढंच प्रेशर असतं. अगं, बाहेरची दुनिया वेगळी असते. बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या माणसांशी जुळवून घ्यावंच लागतं. तिथे आपल्या मनाप्रमाणे नाही वागता येत. मग निदान घरात तरी आपण समजून घ्यायला नको का? जसा आपला सुजय तशीच ती सुद्धा आपली लेकच आहे. मुलगी नाही म्हणून तू किती नाराज झाली होतीस, पण आता सुनेच्या रूपात मुलगी मिळाली आहे ना, मग तिच्याशी घे की पटवून. घे ना तिला समजावून. स्वरासुद्धा गोड आणि लाघवी मुलगी आहे. या घरात ती नवीन असतानाच तिला असे कडू अनुभव आले तर तिची रिॲक्शनसुद्धा कडवटच असणार. हां, हे कसं काय विसरतेस तू? ज्या चुका माझ्या आईने केल्या त्याच चुका तुला पुन्हा करायच्या आहेत का? रमेशराव समजावत राहिले. हे तुमचं बरं आहे. म्हणजे सासूचा सासूरवास आणि सुनेचा सूनवास मीच भोगायचा. सासूची बोलणी ऐकून घेतलीच आहे आणि तुम्ही त्यावेळेस तुमच्या आईलाच पाठिंबा दिला आणि आता सुनेला द्या. आणि आता तर तुमच्याबरोबर तुमचा लेकसुद्धा आहे, म्हणजे मी एकटीच पडले. बोलता बोलता नंदाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांची बोलणी ऐकून घे असं कुठे म्हटलं मी फक्त एवढंच म्हणतोय की कुणाला बोल देखील लावू नकोस. तिचा तू सतत उल्लेख करते आहेस. ती दुसरी व्यक्ती कुणी नाही, आपली सूनच आहे, एवढं लक्षात ठेव. तिच्या जागी सुजय असता आणि त्याला सुट्टी मिळाली नसती तरी तुझं वागणं असंच असतं का, याचं आधी उत्तर दे. पुन्हा एकदा रमेशरावांनी समजावून पाहिलं. आई, मी स्वराशी बोलतो, तिला समजावतो. शक्य असेल तर तिला सुट्टीसुद्धा घ्यायला सांगतो. पण खरं सांगू का, मंथ एंड असलं ना की सगळ्याच कंपनीत खूप कामं असतात. अगं, आजकाल नोकरी मिळवणं आणि ती टिकवणं, त्यातून चांगली नोकरी टिकवणं हे खरंच खूप कठीण होऊन बसलं आहे. तिला नोकरी सोडून दे असं सांगणंसुद्धा सध्या आम्हाला शक्य नाही. आमचेही काही टार्गेट्स आहेत. आम्हाला आमची सेव्हिंग्ज करायची आहे. मध्येच तिने नोकरी सोडली तर आमचं सगळं प्लॅनिंग बारगळेल. म्हणून मी रिक्वेस्ट करतो, यावेळेस तू थोडं समजून घे. सुजय म्हणाला. आत्तापर्यंत मीच समजून घेत आले आहे. मुळात तिने सुट्टी घेतली नाही हा प्रश्नच नाही. ज्या उद्धट पद्धतीने ती माझ्याशी बोलली ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. नंदाताई म्हणाल्या. नेमकी कोणती गोष्ट लागली तुझ्या मनाला? रमेशरावांनी आता वर्मावरच बोट ठेवलं. तुम्हाला माहीत नाही, तुमचा मुलगा तुम्हाला काही बोलला नाही. कोणत्या तोंडाने बोलेल म्हणा. हा तिथे होता पण मख्खासारखं सगळं ऐकत बसला. नंदाताईंनी आपली रागाची तोफ मुलावर झाडली. खरं सांगू आई, बायको आणि आईच्या भांडणात मुलाचं मरण होतं. कधी तर असं वाटतं कुठून दुर्बुद्धी झाली आणि लव्ह मॅरेज केलं. तुझ्या पसंतीची सून आणली असती आणि ती असं वागली असती तर सरळ म्हणता आलं असतं, तुझ्या पसंतीची सून आणली आहेस ना, तू तुझं बघून घे. पण आता मला तसं करता यायचं नाही, कारण लव्ह मॅरेज केलं आहे ना. आता माझ्या बायकोच्या प्रत्येक गोष्टीसाठी मीच जबाबदार आहे. ती जे काही बोलली ती रागाच्या भरात बोलली. एक दोनदा नव्हे, चांगली 4 वेळा सॉरी बोलली आहे ती.
ती चुकली यात वाद नाही, पण तू कुठे चुकली नाहीस का याचासुद्धा विचार कर आई. तू माझी आई आहेस. तुला मी शिकवायला जाणार नाही, पण स्वरासुद्धा माझ्या विश्वासावर या घरात आली आहे. तिच्यावरसुद्धा मी अन्याय होऊ देणार नाही, सुजय बोलून गेला. तोच एक पॉईंट नंदाताईंना मिळाला. पाहिलंत ना बायकोची कशी बाजू घेतोय ते. म्हणजे तिच्यावर आम्ही अन्याय करतो. ती मला एवढं उलटसुलट बोलली तरी हा हेच म्हणतोय की मी तिच्यावर अन्याय केला म्हणून. नंदाताई घोळवून घोळवून पुन्हा त्याच मुद्द्यावर येत होत्या. बरं मला सांगशील का, ती नेमकं काय बोलली आणि तुला वाईट वाटलं, रमेशरावांनी विचारलं. अहो सांगायला सुद्धा मला कसं तरी होतंय, पण ऐका. ती म्हणाली, हे जसं माझ्या वडिलांचं घर नाही तसं तुम्हीसुद्धा हे घर आंदणात घेऊन आलेला नाहीत. बोलताना सुद्धा नंदाताईंचं अंग कापत होतं. हे या मुलीचे संस्कार आणि या अशा मुलीशी लग्न करून हा तिला घरी घेऊन आलाय. नंदाताईंनी उरलेले 2-4 कपडे बॅगेत कोंबले आणि बॅगेची झीप लावून घेतली. स्वरा असं काही बोलेल अशी रमेशरावांनी सुद्धा कल्पना केली नव्हती. त्यांनी जरा आश्चर्याने सुजयकडे पाहिलं आणि विचारलं, ती खरंच असं बोलली? सुजयने पण मानेनेच हो असं सांगितलं. पण बाबा, ही अर्धी बाजू झाली. त्याआधी आईसुद्धा तिला बरंच काही बोलली होती. सुजय असं म्हणताच नंदाताईंचे डोळे मोठे झाले. सांग सांग, सगळ्या चुगल्या कर बापाकडे आणि आईला दुधातल्या माशीसारखं एकदा बाहेर काढून टाका. बॅग आदळत नंदाताई म्हणाल्या, 1 मिनिट, आता आदळआपट करू नकोस. नेमकं काय झालं ते कळेल का मला? सुजय काय ते स्पष्ट बोल, बाबा म्हणाले. सुजयने आईकडे पाहिलं, पण आता कुणा एकाची बाजू घेऊन चालणार नव्हतं. प्रकरण वेगळ्याच वळणावर चाललं होतं. स्वराने सांगितलं, यावेळेस मला गावी येता येणार नाही कारण सुट्टी मिळणार नाही. तेव्हा आई म्हणाली, तुला कोणी विचारत नाही आहे, तुला सांगतेय, तुला यावं लागेल. तुझ्या मनमर्जीप्रमाणे वागायला हे काही तुझं माहेर नाही. मग त्यावर स्वरा म्हणाली, पण ऑफिसात प्रत्येक गोष्ट खपवून घ्यायला तेही माझं माहेर नाही. मग त्यावर आई म्हणाली, तुझं कोड कौतुक करायला चोबाळायला मला काडीचाही इंटरेस्ट नाही. इथे राहायचं असेल तर घरातल्या रीतिरिवाज परंपरा पाळाव्या लागतील. जमत असेल तर राहायचं, नाही तर माहेरचा रस्ता धरायचा. त्यावर मग स्वरासुद्धा भडकली आणि म्हणाली, काही झालं तर माहेरी जा असं काय म्हणता? हे जेवढं तुमचं घर आहे तेवढंच माझंही आहे. तुम्ही म्हणाल म्हणून मी जाईन असं अजिबात होणार नाही. त्यावर मग आई म्हणाली, हे घर तुझं कुठलं ग? तुझ्या बाबाने गिफ्ट दिलंय का हे घर? मग त्यानंतर मगाशी म्हटलं ना ते हो ते वाक्य, स्वरा आईला म्हणाली. जशीच्या तशी सगळी वाक्य बोलल्यामुळे सुजयला जरा बरं वाटलं. त्याच्याही मनात किती वेळ या सगळ्या गोष्टी धुसफुसत होत्या. बाप रे नंदू, आपल्या सुनेला तू हे सगळं असं बोललीस? पण मग खरं सांगू का, ती जे काही बोलली ते करेक्ट बोलली. अगं टेक्निकली करेक्टच बोलली. फक्त तू माझी बायको आहेस म्हणून मी तुझी बाजू घेणार नाही. हां, तुलाही माहिती आहे हे घर जसं सुजयचं नाही तसं ते माझंही नाही. मलाही माझ्या बाबांनीच दिलं आहे आणि माझ्यानंतर मी ते सुजयला देणार आहे. म्हणजे टेक्निकली जसं हे घर तिचं नाही तसं तुझंही नाही. तिने असं बोलायला नको होतं हे जेवढं खरं, तेवढंच तूही तिला बोलायला नको होतं, रमेशराव म्हणाले. मग आता मलाच शाल जोडे देता का? तुम्हाला सुनेचा भारी पुळका येतोय ना. तुमची आई आता सुनेचा भारी पुळका येतोय. तुमची आई जेव्हा मला शब्दांच्या डागण्या देत होती तेव्हा माझ्या बाजूने कधी उभे राहिला नाहीत. मला नेहमी हेच म्हणत आलात. आता मागचं कशाला उगाळत बसतेस? भूतकाळ बदलता येणार आहे का? माझ्या मनाचा कधी म्हणून तुम्ही विचार केला नाहीत आणि आता हा मुलगासुद्धा वैऱ्यासारखं वागतोय. मला कुणाशी काही बोलायचंच नाही, मुळात इथे राहायचंच नाही आहे मला, नंदाताई म्हणाला. असं काय करतेस नंदू? तू अशी नाहीस ग. तुझा स्वभाव सहनशील होता म्हणून तेव्हा तू घर टिकवून ठेवलंस. तुझा त्रास मला कळत नव्हता असं नाही, पण म्हणून मी तुझ्या वतीने आईशी कधी भांडलोच नाही असंही नाही. आता सुजय जसं त्याच्या बायकोसाठी तिच्या अपरोक्ष तिची बाजू मांडतोय ना, अनेकदा मीही तसंच तुझ्यासाठी केलेलं आहे. तुझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून, तुला शाळेत नोकरी करता यावी म्हणून 2-2 दिवस आईशी भांडून मी उपाशी राहिलेलो आहे. फक्त सतत त्या गोष्टीची मी वाच्यता केलेली नाही, एवढंच. आणि इथे राहायचं नाही म्हणजे काय? हे घर तुझंच आहे, तू या घरची लक्ष्मी आहेस. हे घर सोडून तू कुठे जाणार? काहीतरी अविचार करू नकोस, अविवेकाने वागू नकोस. ती बॅग खाली ठेव, रमेशराव समजावत राहिले. पण
पण नंदाताई आज खूप दुखावल्या होत्या. कदाचित त्या क्षणी नवऱ्याने आणि मुलाने तरी आपल्या बाजूने विचार करावा असं त्यांना वाटलं असावं. कधी कधी माणूस चुकतो हे त्याला माहीत असतं, पण त्या क्षणी तरी आपल्या माणसांनी आपलं मन समजून घ्यायला हवं अशी त्याची अपेक्षा असते. किमान त्या क्षणी तरी आपल्याला न समजावता, न विरोध करता, अगदी आपल्यासाठी काहीही करता आलं नाही तरी निदान फक्त आपलं म्हणणं ऐकून घ्यावं, आपली बाजू ऐकून घ्यावी अशी त्याची इच्छा असते. चिडलेल्या आणि रागावलेल्या माणसाला त्या क्षणी त्याची चूक दाखवून देण्यापेक्षा त्याला शांत व्हायला वेळ द्यायला हवा, ही गोष्ट बरोबर आहे. कारण चूक काय, बरोबर काय हे रागावलेल्या मनाला आणि अशांत बुद्धीला कधीच पटत नाही. सत्सद विवेक बुद्धीला सुद्धा मनाची शांतता ही हवीच. म्हणूनच नंदाताई इरेला पेटल्या. हे पहा, या क्षणी तरी मला थांबवायचा प्रयत्न करू नका. कारण आता जर मी काही बोलले तर तुमचं मन दुखावेल आणि माझ्याकडून तसं काही घडावं अशी माझी इच्छा नाही. शांत झाले की येईन परत, नंदाताई म्हणाल्या. अगं पण तू जातेस तरी कुठे ते तरी सांग. निदान सुजय तुला सोडून येईल. रमेशरावांनी शेवटचं हत्यार पण टाकून पाहिलं. अहो कुठे जाणार? जिथे मनाला घटकाभर शांती मिळते, दुःखावर फुंकर घातली जाते, स्त्री तिथेच जात असते. मला कोणीही सोडायला यायची गरज नाही. ऑटो करून जाईन मी. आईचं बोलणं ऐकून सुजयला सुद्धा वाईट वाटलं. आपण मगाशी खूपच रफ बोललो का असं त्याला वाटलं. त्या क्षणी मात्र त्याच्या मनाची घालमेल झाली. एकीकडे बायको, दुसरीकडे आई. आई माझं चुकलं ग, नको जाऊस अशी, प्लीज. हात जोडून तो विनंती करू लागला. सुजय बेटा, मी रागावले नाही, पण दुखावले मात्र आहे. या क्षणी तरी थांबवू नकोस बाबा. त्याने गोष्टी अजूनच चिघळतील. बाबांनी मग सुजयकडे पाहिलं. तिला जाऊ दे असं म्हटलं. मग मात्र सुजयने फार फोर्स केला नाही. आपली बॅग घेऊन नंदाताई आपल्या हक्काच्या ठिकाणी, आपल्या माहेरी भावाकडे निघून गेल्या. आईबाबांच्या पश्चात भाऊ वहिनी हेच आपलं माहेर असतं आणि त्यातून ते दोघेजण चांगले असले तर दुधात साखर. रिक्षामध्ये नंदाताईंच्या मनात हजार विचार येऊन गेले. खरंच आपण असं घर सोडून यायला नको होतं का? पण तिथे राहिलो असतो तर उगीच सगळ्यांवर चिडचिड झाली असती. 2 दिवस दादाकडे जाऊन आलो तर मन शांत होईल असंही वहिनी किती दिवसांपासून बोलवत होती. दादा वहिनीसुद्धा एकटेच असतात. मुलगा आणि मुलगी दोघे परदेशात स्थायिक. तिथे आपलं आनंदाने स्वागतच होणार याची 100% कल्पना नंदाताईंना होती. म्हणूनच तर अगदी बिनधास्तपणे आपल्या घरातून त्या चिडून, रागावून, रुसून, फुगून निघू शकल्या होत्या. आई अशी निघून गेली म्हणून सुजयला सुद्धा वाईट वाटलं. सुजय, आई दुखावली आहे यात वाद नाही, पण टाळी एका हाताने वाजत नाही हां. स्वराही थोडी चुकलीच. आईचे शब्द चुकले, पण स्वराचा स्वर चुकला. वडीलकीच्या नात्याने मला तिच्याशी बोलावंसं वाटतं, पण असं वाटतं कितीही झालं तरी ती माझी सून आहे. मी सासरा आहे, वडील नाही. हक्काने तिला 4 गोष्टी मी नाही सांगू शकत, पण तू तिच्याशी बोल. घरातली लक्ष्मी आणि सरस्वती दोघीसुद्धा आनंदीच असल्या पाहिजे. दरवाजा आड उभ्या असलेल्या स्वराने बाबांचं बोलणं ऐकलं. ती पटकन पुढे झाली. बाबा, तुम्ही माझ्याशी वडीलकीच्या नात्याने बोलू शकता. माझ्या बाबांच्या बरोबरीनेच माझ्या मनात तुमचं स्थान आहे. आईना सुद्धा मी माझी आईच मानते. पण खरं सांगू का, असं वाटतं त्यांना मला मुलगी मानणं जड जाते. स्वराचा आवाज रडवेला झाला. तसं नाही बेटा, मुळात आम्हाला मुलगी नाही. सुनेला मुलगी मानणं आणि स्वतःची मुलगी असणं यात बराच फरक असतो. जशा प्रसूती कळा काय असतात हे आई झाल्याशिवाय कळत नाही, तसं मुलीची आई होणं काय असतं हे मुलगी असल्याशिवाय नाही ग कळत. तिचं सर्वस्व म्हणजे सुजय. त्याच्यावरच तिची भिस्त होती इतकी वर्ष. चूक किंवा बरोबर, पटो किंवा न पटो, तो तिचंच ऐकत आला. पण अचानकपणे लग्नाच्या बाबतीत आणि त्यानंतर काही निर्णय तो स्वतः घेऊ लागला. काही तुझ्या बाजूने घेऊ लागला आणि मग मात्र तिला एकटं पडल्यासारखं झालं. आजपर्यंत घरात तिचंच राज्य होतं, पण आता तू आल्यानंतर राज्याला दुसरी राणी मिळाली. मग थोडे हेवे दावे, त्रास हा होणार. बाबा म्हणाले. पण बाबा, मी जमेल तेवढं ॲडजस्ट करतेय. उलट जसा माझा स्वभाव आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मी ॲडजस्ट केलं आहे. पण त्यांच्याकडून कुठचीच तडजोड नसते असं मला वाटतं. सॉरी, मी आईंना असं बोलते म्हणून तुम्हाला कदाचित राग येईल, पण तुमच्याशी मी हक्काने मोकळेपणाने बोलू शकते असं वाटतंय म्हणून बोलते, स्वरा म्हणाली. हो,
माझ्याशी तू सगळं शेअर करू शकतेस, तुझी बाजू देखील मांडूच शकतेस. पण त्याचबरोबर तुझं काही चुकत असेल तर ते सुद्धा ऐकण्याची तयारी आहे ना तुझी? बाबांनी असं विचारताच स्वरा म्हणाली, हो बाबा, मी पहिल्यांदाच म्हटलं आहे, तुम्ही मला माझ्या बाबांसारखेच आहात. माझं नुकसान होईल, त्रास होईल असं तुम्ही कधीच काही बोलणार नाही याची 100% गॅरंटी आहे मला. सुजय त्या दोघांचं बोलणं कौतुकाने ऐकत होता. मग ऐक बेटा, प्रत्येक सुनेला असं वाटतं की आपण सासरी जातो तेव्हा आपल्याला खूप काही ॲडजस्ट करावं लागतं. ते एका अर्थी बरोबरही असतं. पण त्याचबरोबर जेव्हा नवीन सून घरात येते तेव्हा घरातल्या प्रत्येक माणसाला तिच्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागत असतात. कदाचित ती नव्याने आल्यामुळे घरातल्या इतर लोकांनी आपल्यासाठी काय काय गोष्टी ॲडजस्ट केल्या आहेत हे तिला नीटसं समजत नाही. तू आल्यापासून आम्हा सगळ्यांनाच खूप काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागल्या आहेत. तू आल्यापासून नंदाला 2 डबे बनवावे लागतात. तू मदत करतेस हे बरोबर, पण तरीही तिचंसुद्धा काम वाढलं आहे हे सुद्धा खरं आहे ना. तुला तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होते म्हणून आपल्याकडे अलीकडे तुरीची डाळ फार कमी होते. पण तुला माहिती आहे का, नंदाला फक्त तुरीची डाळच आवडते. आता गावीसुद्धा आम्ही आमच्या मजेसाठी गेलो असतोच की. अगं पण प्रत्येक सासूला वाटतं की आपल्या नवीन सुनेला 4 लोकांमध्ये मिरवावं, तिचं कोड कौतुक करावं, लोकांनी आपल्या सुनेची वाहवा करावी. यात तिचं सुनेला दागिन्यासारखं मिरवणं हा एवढाच स्वार्थ होता. तिचं बोलणं चुकलं, वागणं चुकलं यात काही शंका नाही. तुलाही सुट्टी मिळत नसणार म्हणूनच तर तू गावी येऊ शकत नाहीस. तेही ठीक, कधी कधी ना कुणाचंच चुकत नाही अगं, पण ते समजायला सुद्धा शहाणपण लागतं. ती तुला म्हणाली ना, हे काही तुझं माहेर नाही, हे तुझ्या बाबांचं घर नाही, तेव्हा तू ठणकावून सांगायला पाहिजे होतंस, हे माझ्याच बाबांचं घर आहे म्हणून. स्वरा आश्चर्याने पाहत राहिली. तिच्या डोक्यावर हात ठेवत बाबा म्हणाले, अगं मी तुझा बाबा नाही का? तिचे बाबा आणि त्यांचं आंदण काढण्यापेक्षा हे उत्तर सोपं होतं की नाही? बाबा असं म्हणताच स्वराला रडू कोसळलं. आपण फारच वाह्यात बोललो असं वाटून गेलं. अगं अगं, तुला रडवायचं दुखवायचं हेतू नाही माझा. फक्त कधी कधी काही गोष्टी टॅक्टफुली हँडल करायच्या असतात एवढंच सांगायचं होतं. ती फटकळ वागली म्हणून आपण अटकळ ठेवायची असंही नाही. काही गोष्टी मजेत सोडून द्यायच्या. कधी काही गोष्टी जिव्हारी लागल्याच तर समोरच्याला शांतपणे स्पष्टपणे सांगायच्या. खरं सांगू का, आपल्या भारतीय स्त्रियांच्या बाबतीत हे असं का होतं ते? त्यांनी त्यांच्या सासूचा जाच सहन केलेला असतो. मग आपल्या सुनांना एवढंही सहन कसं होत नाही? त्यांनी किमान एवढं तरी सहन केलंच पाहिजे अशी कुठेतरी जलसीची भावना त्यांच्याही न कळत त्यांच्या मनात येते. खरं सांगू, सांगणं सोपं वाटतं पण करणं कठीण असतं. तरीही सांगतो, एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर थोडं सहन करायला शिकायला हवं. अगं आम्ही रिटायर माणसं आहोत, आम्ही गेमचे प्रेक्षक. आता तुम्ही खेळायचं, पण कधी कधी आमचा अनुभव वापरायला काय हरकत आहे? बाकी लोकांचं मला माहीत नाही. आमच्यापुरती आम्ही एवढं सांगू शकतो की बेटा, आम्हाला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही गं. बऱ्याच आईवडिलांना मुलांकडून फार अपेक्षा नसतात. त्यांची संपत्ती, दागदागिने उलट त्यांना मुलासुनांनाच द्यायचं असतं. पण त्या बदल्यात त्यांना फक्त आदर, मान सन्मान आणि प्रेम हवं असतं. वय परत्वे त्यांचा इगो, चिडचिड वाढत जाणारी असते. तुम्ही मुलांनी कसं वागावं हे मी नाही सांगणार, कारण प्रत्येकाच्या सहनशक्तीच्या काही मर्यादा असतात. पण सहनशक्तीच्या कक्षा थोड्या वाढवता आल्या तर बऱ्याच गोष्टी सुकर होतील एवढं मात्र मी सांगू शकतो. जसं मी तुला समजावलं तसं तिलाही समजावणारच आहे, समजावलेलंच आहे. कारण घरची लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही आनंदी हवं, तरच घर आनंदी होऊ शकेल. माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल, राग आला असेल तर सॉरी. बाबा असं म्हणता स्वराला अधिक रडू कोसळलं. स्वरा, बाबा म्हणतात ते खरं आहे हां. याआधी मी नेहमीच आईचं ऐकत आलो, तिच्याशी कधीच वाद घातला नाही. पण आज तुझ्या बाजूने उभा राहिलो त्यामुळे तिचं मन दुखावलं गेलं. आई बोलताना चुकते ते बाबांनी तिला सांगितलं, पण तूही त्यात चुका करू नकोस हे सांगणं माझंही कर्तव्य आहे. हे बघ, एखादा मुद्दा पटला नाही, आईचं कोणतं बोलणं तुझ्या मनाला लागलं तर मला सांग, बाबांना सांग. आपण सगळे बसून प्रश्न सोडवूया. पण उगीच शब्दाला शब्द वाढवू नका, त्याने मनात फक्त कडवटपणाच राहतो. तुला गावाला यायला जमणार नाही एवढाच प्रश्न होता ना,
तर तो मला किंवा बाबांना सांगितला असताच तर आम्ही वेगळ्या पद्धतीने हँडल केलं असतं. परिणाम काय झाला असता माहीत नाही, पण आज जेवढी मनं दुखावली गेली तेवढी निश्चितच दुखावली गेली नसती, हे निश्चित. सुजयसुद्धा आता आपल्यालाच बोलतो आहे याचं राहून राहून स्वराला वाईट वाटत होतं. आपल्यामुळे आईचं मन दुखावलं गेलं असंच तो सारखं सारखं सुचवतोय. माझ्या मनाची मात्र कुणालाच पर्वा नाही. असं असेल तर मग मलासुद्धा नाही राहायचं इथे. माझी चुकी असेल असं तुम्हाला वाटत असेल तर मी माफी मागते. हात जोडून तुम्हा सगळ्यांची माफी मागते. पुन्हा त्यांना एका शब्दानेही काही बोलणार नाही. मग तर झालं. स्वराचा स्वर आता कडवट होता. अगं, चुकीचा अर्थ घेतेस तू. आपण फक्त गोष्टी सामोपचाराने सोडवू शकतो एवढंच म्हटलंय मी. विषय तिसरीकडेच जातोय असं समजून सुजयसुद्धा रागानेच म्हणाला, हो ना, प्रत्येक वेळेस मीच चुकीची असते. मीच चुकीचा अर्थ घेते. मला काही बोलायचंच नाही. माझंही डोकं भणभणतंय आता. मी हे आईकडे चालले. असं म्हणत तीही उठली. अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे तुला साधं समजवायचं देखील नाही? पण नवऱ्याचं ते बोलणं ऐकायला ती थांबलीच कुठे होती. ती सुद्धा सासूच्या पावलावर पाऊल टाकत बाहेर पडली. कपडे भरले आणि तरातरा ती निघून गेली. सुजय तिला थांबवणार तेवढ्यात बाबांनी हातानेच थांबवू नको, जाऊ दे असं सांगितलं. बाबा मात्र म्हणाले, स्वरा बेटा, थांबवणार नाही. फक्त शांत झालीस की आपल्या घरी परत येशील. हां, आम्ही सगळेजण तुझी वाट पाहतोय बरं. आणि हो, डोकं शांत ठेवून घरी जा. पोहोचल्यावर एक मेसेज टाक. स्वरा काही बोलली नाही. मानेने हो असं सांगितलं. वैतागत सुजय बाबांच्या बाजूला येऊन बसला. खरंच बाबा, कधी कधी या बायकांच्या भांडणाचा वीट येतो मला. कधी कधी तर असं वाटतं मुली लग्न होऊन सासरी जाण्यापेक्षा लग्नानंतर मुलं जर त्यांच्या सासरी गेले असते तर महिन्या महिन्याला असं रामायण आणि महाभारत घडलं नसतं. वैतागलेल्या आपल्या बिचाऱ्या मुलाच्या बोलण्यावर रमेशरावांना जाम हसू आलं. बरोबर आहे लेका तुझं. महिन्या महिन्याला महाभारत घडलं नसतं तर ते दिवसा दिवसाला घडलं असतं. मला सांग, तुझी आई जे तुझ्या बायकोला बोलली तेच तुझी सासू तुला बोलली असती तर सहन केलं असतंस तू? बाबांच्या या प्रश्नावर सुजयची कल्पनाशक्ती जागृत झाली. स्वराची आई आपल्याला तुझ्या घरी निघून जा असं सांगतायत तर ते आपण सहन करू शकलो असतो का? फक्त विचारांनीच त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. मग बाबा म्हणाले, अरे बाबा, बायकांकडे जेवढी सहनशक्ती आहे ना त्यातली 10% आपल्याकडे नाही. तेव्हा आहे ती पद्धत बरी आहे म्हणायची आणि आपापल्या बायकांना सांभाळत राहायचं. पण बाबा, आता ही घरी जाऊन काही बाई सांगेल. तिच्या आईवडिलांना आपल्याबद्दल काय वाटेल मग? आणि आईसुद्धा मामाकडेच गेली असणार. तिथे स्वराबद्दल काय काय बोलेल कुणास ठाऊक. अरे नको काळजी करूस, मी करतो मॅनेज. तोपर्यंत तू आपल्याला हॉटेलमधून मस्तपैकी डाळ तडका आणि जिरा राईस घेऊन ये जा. बाबा म्हणाले, काय बाबा, घरात काय चाललंय आणि तुम्हाला हॉटेलच्या फरमाईशी सुचत आहेत? असं म्हणत सुजय उठला. जा रे, काही होत नाही, सगळं छान होईल, जा तू. सुजय गेल्यानंतर बाबांनी आधी मामाला फोन लावला. काय म्हणता भाऊजी, आज मेवण्याची आठवण कशी काय काढली? मामांनी विचारलं. काय आहे, आमची सौभाग्यवती रागावून माहेरी आलेली आहे. अजून पोचली नसेलच. त्याआधीच फोन करून सांगतोय. तिचं थोडं मन दुखावलेलं आहे. आमच्या सगळ्यांच्या वतीने मायेची, प्रेमाची, क्षमेची मलमपट्टी करूनच परत पाठवा तिला. बाकी काय घडलं, कसं घडलं ते सगळं ती सांगेलच. मी फक्त उपाय सांगितला. मुलांचा, मुख्य म्हणजे माझ्या सुनेचा प्रश्न आहे. तुमची बहीण जितकी दुखावलेली आहे तेवढीच माझी सूनसुद्धा हर्ट झालेली आहे. तेव्हा थोडं सबुरीनेच घ्या. काय करायचं, कसं करायचं हे मी काही वेगळं सांगायला नको, बरोबर ना? बाबा असं म्हणताच मामा हसले. काम अगदी सचोटीने करणार भाऊजी, काळजी नसावी. बरं, मी फोन ठेवतो. बेल वाजली आहे. बहुतेक आमच्या बहिणाबाईच आलेल्या दिसत आहेत. बाबांनी मग स्वराच्या बाबांनासुद्धा फोन केला. अरे रमेशराव, असा अचानक फोन केलात? काही प्रॉब्लेम नाही ना? स्वराच्या बाबांनी घाबरत घाबरत विचारलं. नाही हो, प्रॉब्लेम आम्हाला नाही, पण उलट आमच्यामुळेच आपल्या लेकीला थोडा त्रास झालेला आहे. काहीतरी कारण घडलं, शब्दाला शब्द लागला, तो वाढत गेला आणि ती आमच्याकडून दुखावली गेली. तीही दुखावली गेली आणि आमच्या धर्मपत्नीसुद्धा रागावल्या आहेत. म्हणूनच घाईघाईने फोन केला. आमची सून तिथे येते आहे, पण तिच्या दुखावलेल्या मनावर फुंकर घालूनच तिला इथे परत पाठवा.
आमची सून म्हणजे साक्षात सरस्वती. ती नसेल ना तर या घराच्या भिंतींना काही अर्थ नाही. बाबा असं म्हणताच स्वराचे बाबा काळजीत पडले. त्यांनी विचारलं, स्वरा काही बोलली का? तसं असेल तर सांगा, मी तिला चांगलंच फैलावर घेईन. अहो नाही, मी आत्ताच म्हटलं ना, तिला फैलावर घ्यायचं असतं तर ते काम आम्हीही करू शकलो असतो. तुम्हाला उलट फुंकर घालायची आहे. तिच्या मनाला जखम झालेली आहे. तिची जखम चिघळू न देता औषधही लावायचं आहे. चुरचुरणारं औषध लावणार असाल तरीही थंडगार फुंकर मारायला मात्र विसरू नका. एवढीच कळकळीची विनंती करतो. त्यांच्या त्या नम्र शब्दांनी स्वराच्या बाबांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. तुम्ही काय बोलताय ते कळलं मला, पण काळजी करू नका. उद्याच तुमची सून तुमच्या घरी असेल, तेही अगदी आनंदाने. स्वराचे बाबा म्हणाले, बस एवढीच अपेक्षा आणि विनंती होती. ठेवतो बरं मी फोन. सेटिंग तर दोन्हीकडे छान झाली होती आणि धुरा ज्यांच्याकडे सोपवली होती त्या व्यक्तीसुद्धा अतिशय हुशार आणि निपुण होत्या. दरवाजा उघडताच नंदाताईंचे भाऊ म्हणजे मामासाहेब म्हणाले, नंदू अचानक आलीस, एकदम सरप्राईज. रोहिणी पाहिलंस का, नंदू आली आहे, बाहेर ये जरा. रोहिणी वहिनी बाहेर आल्या. अगं बाई नंदू, फोन तरी करायचास, काहीतरी छान करून ठेवलं असतं ना. बरं असू दे, ये बस, मी तुझ्यासाठी आधी वाळ्याचं सरबत आणते. नंदाताई सोफ्यावर जाऊन बसल्या. काय गं, एकदम अचानक आलीस, घरी सगळं ठीक आहे ना? आणि आमचे भाऊजी काय म्हणतायत? दादाने विचारलं. अचानक आली म्हणजे यायला नको होतं का दादा? नंदाताईंनी विचारलं. वड्याचं तेल वांग्यावर पडलं. अगं तसं नाही, म्हणजे फोन केला असतास ना तर काहीतरी छान प्लॅन करता आलं असतं म्हणून म्हटलं, सावरत दादासाहेब म्हणाले. मग मात्र नंदाताई थोड्या शांत झाल्या. अरे आले सहज, तुमची आठवण आली म्हणून आले. चालेल ना? नंदाताई म्हणाल्या. चालेल काय विचारतेस नंदू, माहेर तुझंच आहे, कधीही यायचं, मस्तपैकी राहायचं. घे वाळ्याचं सरबत घे. बहिणी म्हणाल्या. हो ना, मग राहायलाच आले आहे. सध्या जरा डोकं चढलं आहे, थोडा वेळ आत जाऊन पडते. सरबत घेतल्यानंतर नंदाताई थोडा वेळ आरामासाठी आत गेल्या. वहिनी साहेबांनी मिस्टरांना विचारलं, काय हो, नंदू आली आहे खरी, पण तिचा मूड तेवढा बरोबर वाटत नाही, सगळं ठीक आहे ना? दादांनी मग सगळी घडलेली घटना सांगितली आणि आता आपल्याला तिला समजवायची जबाबदारी आहे हेही सांगितलं. तेही तिला काहीही कळू न देता. म्हणजे म्हणतात ना, साप भी मरे और लाठी भी ना टूटे. अच्छा, कळलं मला, पाहू काय करायचं ते. वहिनी म्हणाल्या. नंदूला आधी बोलतं करायला हवं. मनातली सगळी भडास एकदा निघून गेली ना की मन थोडं शांत होईल. कसं काय ते तू तुझं बघून घे. माझा रोल काय असणार आहे तेवढं सांग. दादांनी विचारलं. तुमचा रोल काय? माझ्या होला हो करायचं. वहिनी असं म्हणताच दादांनी नंदी बैलासारखी मान हलवली. म्हणाले, मग तर रोल सोपा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आयुष्यभर दुसरं करतोच काय आम्ही? मामींनी छान जेवण केलं तोपर्यंत नंदाताई मदतीला आल्याच. काय करायचं वहिनी, पुऱ्या तळू का मी? त्यांनी विचारलं. काही नको, बस इथे माझ्यापाशी आणि फक्त गप्पा मार. गप्पा मारतेस ग, पण हाताला काहीतरी काम दे ना, नंदाताई म्हणाल्या. खरं सांगू नंदू, कामाचं काही वाटत नाही, फक्त कुणीतरी सोबतीला हवं असं वाटत राहतं ग, बोलायला, गप्पा मारायला. तू आता आली आहेस ना, बघ घर किती भरलेलं आणि छान वाटतंय. नाहीतर या एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघंच भूतासारखे. रोजच्या रोज मुलांना वेळ नसतो. शनिवार किंवा रविवारी ते फोन करतात. व्हिडिओ कॉलवरून तेवढंच काय ते त्यांचं मुखदर्शन. मग आठवडाभर त्यांची वाट पाहत राहायची. त्या बाबतीत तू खरंच खूप नशिबान आहेस नंदू. अगं तुझा मुलगा तुझ्याबरोबर राहतो, तुझी काळजी घेतो, सूनसुद्धा गुणी आहे ना. अजून आपल्याला काय हवं असतं ग? म्हातारपणी आपली मुलं आपल्याबरोबर असावीत एवढंच तर वाटत असतं आपल्याला. मामी बोलत होत्या. काही बोलू नकोस हा वहिनी, दुरून डोंगर साजरे असतात हेच खरं. कधी कधी वाटतं सुजयसुद्धा अमेरिकेला जायचं म्हणत होता ना, तेव्हा त्याला पाठवून द्यायला हवं होतं. मुलं जवळ असली की त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा राहतात आणि मग त्यांनी मन दुखावलं की आपला अपेक्षाभंग होतो. लग्न झाल्यावर तर मुलगा आपला राहतच नाही. नंदूताई पटकन बोलून गेल्या. नंदू खरं सांगते, मुद्दामून कुणी अपेक्षाभंग करायला जात नाही ग. ते त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टींना प्रायोरिटीजला महत्त्व देतात आणि त्यामुळे आपला अपेक्षाभंग होतो. मुद्दामून कोणी आपल्या अपेक्षा तोडत नसतं. म्हणजे आमचं बघ ना,
आम्हाला एकटं पाडायला म्हणून मुलं परदेशात स्थायिक झाली का? तर नाही, ती स्थायिक झाली त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या इच्छेसाठी. आमचा अपेक्षाभंग झाला हे खरं, पण त्यांनी तो मुद्दामून केला नाही हेही तेवढंच खरं. त्यांच्या आनंदात आमचा आनंद असं समजून आम्ही खुल्या मनाने त्यांना परवानगी दिली म्हणून ते गेले. पण आता असं वाटतं मुलं इथे हवी होती, बोलायला, सुखदुःख शेअर करायला, अगदीच काही नाही तर भांडायला तरी. पण घरात माणसं हवीच ग. मनापासून सांगते, कधी कधी गोड केलं की मला माझ्या अभिची आठवण येते, तिखट केलं की अनुची. पण त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला ते नसतात तेव्हा जीव कळवळून उठतो. काही खरेदी करायची इच्छा उरत नाही, कुणा नातेवाईकांकडे जायची इच्छा राहत नाही. त्यांच्या मुलांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवण्याची इच्छा असूनसुद्धा ते आम्हाला शक्य नाही. केवढं मोठं दुःख आहे हे, सांगूनसुद्धा कळणार नाही कुणाला. आजकाल आपली मुलं आपल्याबरोबर असणं, त्यांनी आपल्याला सांभाळणं, आपल्याबरोबर राहणं हीच मोठी लक्झरी आहे. नाहीतर वेड्यासारखं आम्ही संध्याकाळ झाली की नुसतं TV लावून ठेवतो, एकमेकांकडे टकामका पाहत राहतो. मनातलं बोलते आज, अलीकडे ना माझी तब्येत ठीक नसते ग. असं वाटतं मला काही झालं तर माझ्या मागे यांचं कसं होणार. एकमेकांच्या साथीला दोघं आहोत तोपर्यंत ठीक, पण दोघातलं एक राहिलं तर? राहिलेल्याने काय करायचं ग? कुणीतरी हवंच सोबतीला. आपली मुलं हाच आपला खरा दागिना असतो. आई वडिलांना शेवटपर्यंत तोच मिरवायला आवडत असतो. हिऱ्याच्या बांगड्या जर दूर कुठेतरी लॉकरमध्ये तुमच्या नजरेआड पडून राहिल्या तर काय उपयोग त्या हिऱ्यांचा? त्यापेक्षा दोन्ही हातात किणकिण आवाज करणाऱ्या काचेच्या बांगड्या छान नाहीत का? त्या काचेच्या बांगड्या किणकिण आवाज करून स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे हे दाखवतात, शिवाय तुमचं सौंदर्य देखील वाढवतात. हां, आता कधीतरी हात आपटणार, ठेच काढणार, काच फुटणार, प्रसंगी हातातून रक्तसुद्धा येणार, पण ते घडीभरच. नंतर पुन्हा रंगीबेरंगी किणकिण करणाऱ्या बांगड्या तुमची सोबत करणार. बहिणीचं बोलणं ऐकून नंदाताई थोडा वेळ शांत झाल्या. खरंच, जर सुजय आज अमेरिकेला असता तर आपण असंच वागलो असतो का? नाही, त्याने निदान 10-15 दिवस आपल्याबरोबर येऊन राहावं एवढीच माफक अपेक्षा ठेवली असती ना त्याच्याकडून. मग आता हा अट्टहास कशाला? आपण सुजयला नको नको ते बोललो, स्वरालासुद्धा बोललो, तिच्या मनाला लागेल असं बोललो. म्हणूनच भडकून तिनेही प्रत्युत्तर केलं. स्वरा आपली काचेची बांगडी आहे, किणकिण करणारी, स्वतःचं सौंदर्य अस्तित्व कायम राखणारी, पण घराची शोभा वाढवणारी. बांगडी नसेल तर हा जसा ओकाबोका वाटतो तसंच तिच्याशिवाय आपलं घरही ओकबोकच वाटत असेल. आता आपण उगीच ताणून धरलं. जमणार नाही असं किती वेळा तिने सांगितलं, पण आपण उगीच काही बाही बोलत राहिलो. इतक्या दिवसात कधी कुणाकडे म्हणून ती आपल्या विरुद्ध बोलली नाही. 4 चौघांमध्ये आमच्या आई किती प्रेमळ, चांगल्या आहेत असं म्हणून आपलं कौतुकच करत राहील. तिला जमेल तशी मदत करते ती. येताना न चुकता आपल्यासाठी चाफ्याची फुलं घेऊन येते. गुणी पोर आहे. उद्या खरंच ती रागावली आणि सुजयला म्हणाली, आपण वेगळंच राहूया ना, तर मग काय करायचं आपण? त्याच्याशिवाय आपण नाही बाबा राहू शकणार. नंदाताईंना हळूहळू आपली चूक कळली. घरची आठवण येऊ लागली. स्वराने घरी पाय टाकला, तोही तळतळतच. काय ग स्वरा, अचानक काय झालं? तब्येत ठीक आहे ना? आणि सुजय कुठे आहेत? तू एकटीच कशी काय? आपल्याला जणू काही ठाऊकच नाही अशी ॲक्टिंग करत आईने भराभर प्रश्न विचारले. बाबांना कल्पना होतीच, त्यांनी विशेष काही विचारलं नाही. अगं आत येऊ दे तिला, एवढे प्रश्न काय विचारतेस? बाबा म्हणाले. नाहीतर काय, असं म्हणत स्वरा सोफ्यावर येऊन बसली. अजिबात वेळ न घालवता तिने डायरेक्ट विषयालाच हात घातला. आई, मी सांगून ठेवते, आता मला तिथे अजिबात जायचं नाही. एक बाबा सोडले तर तिथे कुणीच समजूतदार नाही. आई आणि मुलगा तर एकापेक्षा एक वरचढ आहेत, आणि सुजय तर अगदी मम्माच बॉय आहे. लव्ह मॅरेज करून सगळ्यात मोठा मूर्खपणा केलाय की काय असंच वाटू लागलंय मला आता, स्वरा म्हणाली. अगं पण झाले तरी काय बेटा? बाबांनी शांत स्वरात विचारलं. स्वराने काहीच न लपवता सगळं खरं सांगून टाकलं. अगदी हट्टच धरून बसतात माझ्या सासूबाई. तू अशी वहिनीशी कधी वागतेस काय ग आई? तू किती प्रेमाने समजावून सांगतेस तिला? स्वरा असं म्हणताच आई थोडी काळजीतच पडली. पण बाबांनी बोलायला सुरुवात केली. सुजयच्या आईचं चुकलं असं वाटतंय ना तुला? तसं तुझंही काहीतरी चुकलंय असं त्यांना वाटत असणार. हे बघ, प्रत्येकाला एक बाजू असते आणि ती बाजू त्याच्या दृष्टिकोनातून बरोबर असते.
त्यांनी तुझ्याकडून काही अपेक्षा करू नये अशी तुझी अपेक्षा आहे, तशीच तिने आपलं काहीतरी ऐकावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि त्याच अपेक्षांचा क्लॅश होतोय बघ. हे कळतंय का तुला? तुझा मुद्दा तू वेगळ्या पद्धतीने सुद्धा पटवून देऊ शकली असतीस. तत्वतः तुझं म्हणणं बरोबर असलं तरी बोलताना तू चुकलीस. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांशी असं बोलायचं असतं का? काय वाटलं असेल त्यांना? हिच्यावर हिच्या आईबाबांनी काय संस्कार केले? अहो पण बाबा, त्या चक्क म्हणाल्या की माहेरचा रस्ता धरला तरी चालेल. मग मी काय ऐकून घ्यायला हवं होतं? रागारागाने स्वराने विचारलं. नाही ग, अजिबात नाही. पण म्हणून तूही त्यांना त्यांच्या माहेरचा रस्ता दाखवलास. हे योग्य होतं का? तू ठामपणे सांगू शकली असतीस ना. माझ्या आईबाबांनी मला लग्न करून तुमच्या भरवशावर इथे पाठवलेलं आहे, तेव्हा कोणत्याही कारणावरून माहेरचा रस्ता धर असं म्हटलेलं मला नाही आवडत. मला शक्य असतं तर मी तुमचं म्हणणं ऐकलं असतं, पण यावेळेस मला शक्य होणार नाही. तुमचा शब्द मला मोडावा लागतोय, त्यासाठी सॉरी असं म्हणून तूही विषय संपवू शकली असतीस. अगं, समोरचा काय बोलतोय त्यापेक्षा तो कसं बोलतोय यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. तुझं म्हणणं कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, कारण तुझा मुद्दा जरी बरोबर असला तरी ज्या पद्धतीने तू मांडलास ती पद्धत चुकीची होती असं मला वाटतं. बाबा म्हणाले, हो ग राजा, आणि तू सुजयला काय मम्मास बॉय म्हणते? खरं तर तू पप्पांची परी आहेस, नाहीस का? एवढंसं भांडण झालं तरी तणतण करत इथे निघून आलीसच ना, आणि पुन्हा म्हणतेस की मी परत जाणार नाही म्हणून. ते कुणाच्या जोरावर? पप्पांच्या जोरावरच ना. अगं, आम्ही तुला स्वातंत्र्य दिलं, त्याचा अर्थ प्रत्येक वेळेस टोकाला जाऊन व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आपण बजावलाच पाहिजे असं नाही. खरं सांगू, गोष्टी पकडण्यापेक्षा सोडून देणं जास्त सोपं असतं. आत्ताच तू म्हणालीस की आई तू वहिनीशी किती प्रेमाने वागतेस म्हणून, तर त्याचं उत्तर असं आहे की तुझी वहिनीसुद्धा मला तेवढंच प्रेम, आदर आणि मान देते. कितीदा आमच्यातही असेच खटके उडाले आहेत. तिला सुरुवातीला जेवण बनवायला येत नव्हतं, मग मी रागावून म्हणायचे, काय गं, तुझ्या आईने तुला साधं एवढंही शिकवलेलं नाही? एवढी साधी गोष्ट तुला जमत नाही? तर लहान मुलासारखे स्वतःचे 2 कान पकडून ती म्हणायची, आई म्हणत होती पण मीच शिकले नाही, कंटाळा केला. पण तुम्हीसुद्धा माझ्या आईच आहात ना, आता शिकवाल ना मला? आता एवढं गोड बोलल्यावर कोणत्या आईचं हृदय पाघळणार नाही? तेव्हाच मनाशी गाठ बांधली. माझ्या इतर 2 मुलांप्रमाणे हे सुद्धा माझं एक वेडं कोकरूच आहे. त्याला मायेने चुस्करायला हवं. वाट चुकली तर कान धरून पुन्हा वाटेवर आणायला हवं. पण माझं हे मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन बदलायला कारणीभूत तीच आहे बेटा. तुझेही सासू सासरे देव माणसं आहेत. प्रसंगी कमीपणा घेऊन त्यांना मान दिलास तर तुला त्यांचे आशीर्वाद आणि प्रेमच मिळेल. बघ, एवढं झालं तरी सासरे तुझ्या पाठीशी उभे राहिलेच ना. आईचं आणि बाबांचं बोलणं ऐकून स्वरा आता विचारात पडली. खरंच, एकाच गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन किती वेगवेगळा असू शकतो. आपली वहिनी गोड आहे, आईच्या मागे पुढेच करत असते. सहजतेने तिने सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय. ते आपल्याला काय येऊ नये? अगदी आपल्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध जाऊन नाही, पण थोडेफार बदल करायला काय हरकत आहे? सुजयच्या आई चुकल्या असतील, पण आपणही त्यांच्याच वाटेवरून पुढे गेलो. त्याच वेळेस त्यांना म्हणायला हवं होतं, यावेळेस माझं चुकलं, पुन्हा असं उद्धटपणे बोलणार नाही. पण तुम्हीसुद्धा मला असं तोडून बोलू नका, मला वाईट वाटतं त्याचं. त्याही प्रेमळ आहेत. एवढं बोललो असतो तरी त्यांनी घट्ट मिठी मारली असती. ऑफिसमधून आल्यानंतर आपल्या हातात चहा देतात. दिवसभराच्या गप्पा अगदी मैत्रिणीसारख्या मारतात. आपल्याकडून त्यांच्याही काही अपेक्षा असणार. शिवाय ऑफिसमध्ये विचारायच्या आधीच आपण त्यांना नाही असं सांगून टाकलं. कदाचित सुट्टी मिळालीसुद्धा असती. एकदा सरांशी बोलायला हवं होतं. आपलंही चुकलं. ऑफिस प्रायोरिटी आहे, पण म्हणून प्रत्येक वेळेस घरातल्यांच्या इच्छा अपेक्षांना डावलणं हे सुद्धा बरोबर नाही. सुजय म्हणाला होता, हा जत्रोत्सव मोठा असतो, निदान पहिल्या वर्षी तरी आपण जायला हवं. पण आपण त्याचं म्हणणं सिरियसली घेतलंच नाही. हे आपलं चुकलं. एक गोष्ट कळली की आपल्याला वाटायचं की आपल्या सासूबाईंपेक्षा आपली आई चांगली सासू आहे, पण आईने स्वतःच्या तोंडानेच कबूल करून टाकलं की वहिनी चांगली आहे. तिच्या चांगलेपणाचं सगळं क्रेडिट आईने सुनेला देऊन टाकलं. हेही समजलं की आपला मुद्दा प्रेमाने सुद्धा समजावता येऊ शकतो. आपल्या मतांवर ठामच राहायचं असेल तर रागाचा आणि भांडणाचा सहारा कशाला घ्यायला हवा? प्रेमाचा, नम्रतेचा घेऊ शकतो. निदान तसं करून पाहायला तरी काय हरकत आहे? सुजयचे बाबा किती चांगले आहेत. एवढं झालं तरी आपल्या बाजूने बोललेच. त्याच्यावरून तिला आठवलं की इथे पोहोचलो
ते आपण त्यांना मेसेज केलेलाच नाही. ते आपली काळजी करत असतील. मेसेजच्या ऐवजी फोनच करूया असा विचार करून तिने बाबांना फोन केला. बाबा सॉरी हां, इथे पोचले पण तुम्हाला मेसेज करायचं विसरून गेले. अगदी सुखरूप पोचले. काही हरकत नाही बेटा, आता आनंदाने आपलं माहेरपण एन्जॉय कर आणि मग ये. ठीक आहे, ठेवू मी फोन. ते फोन ठेवायच्या आधीच स्वरा म्हणाली, बाबा थोडं बोलायचं होतं. मगाशच्या विषयाबद्दलच. मला असं वाटतं मी जरा ओव्हर रिॲक्ट झाले. माझी चूक झाली. घरी आल्यानंतर आईचीसुद्धा माफी मागेन मी. त्या जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत सॉरी म्हणेन. स्वरा म्हणाली, अगं असं काही करायची गरज नाही. नंदालासुद्धा तिची चूक कळलेली आहे. दोघींनी एकमेकींना एकदा सॉरी म्हणा म्हणजे झालं. बरं मला सांग, तू परत कधी येतेस? परवा येऊ? स्वराने विचारलं. अगदी चालेल. नंदासुद्धा उद्या संध्याकाळी परत येईल. तू आल्यानंतर आपण मस्तपैकी पार्टी करूया हां. सासऱ्यांशी बोलल्यानंतर स्वराला आनंदी वाटलं. माहेरपणसुद्धा तिने छान एन्जॉय केलं. नंदाताईसुद्धा माहेरहून येताना सुनेसाठी साडी घेऊन आल्या. माहेरी काय काय केलं ते सगळं आपल्या लाडक्या सुनेला त्यांना सांगायचं होतं. तिने माहेरी काय काय मजा केली हे सुद्धा ऐकण्यास त्या उत्सुक होत्या. परवा दिवशी स्वरा येताच त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी तिला कडकडून मिठी मारली. ती सॉरी म्हणाली तसं त्याही तिला सॉरी म्हणाल्या. किती सोपं होतं भांडण मिटवणं. एका सॉरी शब्दाने आणि प्रेमळ मिठीने जगातलं कोणतंही भांडण मिटवता येऊ शकतं. भांडणाची चूक झाली की प्रायश्चित्त घ्यायचं असतं हे माहिती आहे ना. आपल्याकडे भांडण झालं की आपण काय करतो? बाबांनी असं विचारताच दोघींनी सॉरी पिगी बँककडे बोट दाखवलं. दोघींनी सॉरीची चिठ्ठी टाकली. आपापल्या वाटेची रक्कम टाकली. अशी ही महिना अखेर होतीच. पिगी बँक फोडली तेव्हा त्यात 7,000 रुपये जमा झाले होते. 5-6 सॉरीच्या चिठ्ठ्या एकमेकांसाठी टाकलेल्या होत्या. बरं आता सांगा, या सॉरी पिगी बँकच्या पैशाचं करायचं तरी काय? बाबांनी विचारलं. मला काय वाटतं, आईसाठी मस्तपैकी साडी घेऊया. सुजय असं म्हणताच स्वराने त्याला पाठिंबा दिला. नाही रे, माझ्यासाठी काही नको. उलट स्वराला फूड प्रोसेसर हवा होता, तो घेऊन देऊया. यावर तिघांचं एकमत झालं. पण स्वरा म्हणाली, फूड प्रोसेसर नंतर केव्हा तरी आई. सध्या आपण हे सगळे पैसे गावच्या जत्रेत अन्नदान करतो ना तिथे वापरू. 4 गरीब लोकांच्या मुखाला अन्न लागेल आणि त्या सगळ्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतील. नंदाताईंनी आपल्या गुणी सुनेला जवळ घेतलं. बेटा तुला नसेल जमत तर नको येऊस गावी, आम्ही जाऊन येऊ हं. त्या म्हणाल्या, आत्ताच काही सांगत नाही, एकदा सरांकडे बोलून तर पाहते. प्रयत्न 100% करीन. जमलं तर नक्कीच आपण सगळेजण जाऊ. स्वरा म्हणाली. दर्शनाची इच्छा होतीच आणि मग देवीने दर्शन घडवलं. कोणतेही आढेवेढे न घेता तिची सुट्टी मंजूर झाली. सगळेजण जत्रोत्सव करायला निघाले. सॉरी पिगी बँकमधली रक्कम आज सत्कारणी लागली होती.